आईला माझ्या सगळ्या क्लासमेटचे लग्न झाले आणि माझ्या घरचे लग्नाचं नावच नाही घेऊ राहिले आणि दुसऱ्याच्या लग्नाला आयरे घेऊन पळू राहिले तिकडे तिकडं. मला का लोकांच्या लग्नात फक्त नागिन डान्स करायलाच ठेवलं काय ना. अय पोरिया, आला माझ्या बापाचा बाप इथं. काय हो बाबा? का रे पप्प्या, तू मास नातू आहे का कोणा दुसऱ्याचा आहे? मी तोयाच भल्याची गोष्ट करायला आलो इथं. मला काय माहिती मी कोणाचा नातू इथं, ते माझ्या बापाला जाऊन विचारा. माकड तोंडिया, तू मला शिकू राहिला का? मी तोया बापाचा बाप आहे. मला उलटून बोलू राहिला तोया लयच अंगात आलं का? तुला कसं लग्न होईन रे? तू असा करशील तर बाबा मग लग्न आणि माझ्या लग्नाची गोष्ट करायला आले का तुम्ही इथं? आलो होतो, पण जाऊ दे आता. पोरीच्या मामालाच पिन ठोकून देतो. आमचं पोरग काही लायकीचं नाही म्हणतो तुमच्या. नाही ना, म्हातारा तर माहित नाही त्याच्या गोष्टीसाठी आलं इथं. नाक पंगा घेतला म्हाताऱ्यासोबत ना सकाळी सकाळी. बाबा पहिलं मग तुमचं दर्शन घ्यावं द्या लगे. इतकी गोड बातमी तुम्ही मग सकाळी सकाळी सांगितली. लय मतलबी आहे रे तू. तोय फायद्याची गोष्ट असलं की माझ्या पाया पडायला लागला तू, आणि येरी मला विचारत नाही. जाऊ दे, तुला काही गुन्हा नाही त्याच्यात. तो मैच खायंदानी शेवटी. बाबा तुम्ही ते लग्नाचं काय म्हणत होते? लग्नाचा विषय काढ तर लेच चौताळून उठलाय तू तर. असा काती एलवानी काऊन करू राहिला तू लग्नासाठी? बाबा तुम्हाला कळायला पाहिजे काही. मी 30 वर्षाचा झालोय आणि माझ्या मित्राचे लग्न होऊन 2-2, 3-3 पोरं झालेत त्याला, आणि माझ्या लग्नाचा विषय अजून कोणीच नाही काढवायला आपल्या घरात. बाबा पण तुम्ही माझ्या लग्नाचा विषय काढला ना, माझ्या डोळ्यातून लगे आनंद असतोच वाहू राहिले. इतका काही आनंद असरू नको काढू. अजून स्वैरिक जमायची आहे. माझ्या मित्राची नाते एक पाहू आपण जमतय का तर. बाबा चला बरं लवकर लगे, मी आपल्याला गाडी बुक करू का? इतका करोडपतीची आवराद आहे का तू गाडी बुक करायला? मुकाट्यान ती आपली फटफटी काढ. इथंच जायचंय आपल्याला 25 किलोमीटर दगडवाडीला. अहो बाबा तुम्हाला काही कळतं गिलतं की नाही? आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. आपल्या खिशात काही नसलं चालतंय, पण दाखवायला पाहिजे अशा ठिकाणी सोयरीक जुळत असती. अरे माकड तोंडिया, मी 75 उन्हाळे पाहिले तुझ्यापेक्षा जास्त, आणि तू मला शिकू राहिला का? आपण दोघच गुपचूप जाऊ आणि पोरगी पाहून येऊ. तोय माय बापाला काही सांगू नको. तेल माया हातचा व्यवहार पटत नाही बरं सोयरिकीचा. असं म्हातार नाही नाही, असा आज या सगळ्याला भेटो बाबा तुमच्यासारखा. अरे तोंड घाशिया, आटपना लवकर. काऊन बडबड करू राहिला? आणि आता महत्वाचं काम कर एक. आज आंघोळ कर बरं नक्की, नाही तर 8-8 दिवस काही आंघोळ करत नाही. आणि कपडे जरा ते केस पाहिजे उभे आहेत, जरा भांग करून घे. बाबा तुम्ही तिची चिंता करू नका, मी आलोच लगे आगोळ. नवा ड्रेस आहे माझ्याकडे, आता तो काढतो आणि बॉडी स्प्रे पण मारतो. आणि ते तोंडात पण बॉडी स्प्रे मार. 2-4 दिवस झाले वाटतं तो आत घासेल नाही तो. ओ बाबा तुम्ही त्या पोरीच्या घरी असं काही बोलू नका बरं. मला मग इज्जत नका काढू तिथं, नाही तर सोयरीक जमायच्या आधीच मोडायची आपली. बरं पप्प्या, आटप लवकर कर बरं आंघोळ गिंगुळ, उशीर हो राहिलाय. आणि ते बॉडी स्प्रे पण मारून दे माझ्या अंगावर एकदा. म्हातारं माराय टेकलंय तरी बॉडी स्प्रे मार म्हणते अजून. कामाले बाबा. या 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 पाहुणे, कसा झाला तुमचा प्रवास? आमच्या प्रवासाला काय झालंय? आम्ही का पायी पायी आलोय का? आम्ही 4 व्हीलर मध्ये आलोय, ते पण एसी. 4 व्हीलर मध्ये पहिल्यांदाच बसले काय करू तुम्ही? तुमच्या तोंडाकडे पाहून तर मला तसंच वाटू राहिले. अरे पप्पी, कोणी हा टिंग्या कोण उडू 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 करू राहिलाय? बाबा ह्यो साला दिसतोय मला. अरे पप्पी, त्या टिंग्याला आत्ताच तो सारा नको मानून घेऊ. पुढं पाहता येईल. कुठं गेले रे तोय माय बाप? नवरी कुठे आहे? आम्ही पोरगी पावायला आलो तोय बापाला माहित आहे की नाही अजून? वावरात जायला होते ते, येऊ राहिले तुम्ही टपकले म्हणून. घ्या बसून गिसून घ्या, मी चहा पाणी आणतो तुमच्यासाठी. बाबा टिंग्यात असायचं याचं खानदान कसे असं हो? आणि मला तर फिकीरच पडली. नमस्कार पाहुणे. हो नमस्कार नमस्कार पाहुणे, कसे आहेत तुम्ही? आम्ही चांगले, कामाचं बोला. ही आमची पोरगी बर का, बघून घ्या. पोरगी तर गोड दिसते राव. शिक्षण किती होईल का? पोरी, तो नाव काय आहे?
नाक तोडी येईन का नाक तोडे काय लोकायची गपरी. पोरी तो शिक्षण काय वहिले? पप्पिया पोरगी तर लय शिकेल दिसतो तो यापेक्षा. CRS म्हणजे काय भानगडी? बाबा मला पण माहित नाही, मी इतका उच्च शिक्षित आहे तरी पण मध्ये CRS कोर्स कधी पाहिलाच नाही मी. कव पोरी काय CRS काय भानगड असती? हे काय असतंय पण आता? व्हिडिओ बनवते मी, व्हिडिओ युट्यूबवर, इंस्टावर, फेसबुकवर. मी 24 आवर्स ऑनलाईन असते. आईला हे तर अवघडच काम दिसतंय मला, हे 24 तास ऑनलाईन दिसतंय. बाबा नवरदेव काय करतो? मी का, मी ग्रॅज्युएट फेल आहे पण MTD आहे सध्या. हे MTD काय भानगड आहे? लेच उच्चस्तरीय नोकरी दिसती इथं. हो, महिंद्रा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. अहो पोरी आमच्या पप्प्यातले मोठे गुण आहे. ट्रॅक्टर तर चालवतोच पण त्याला सुपारीचं पण व्यसन नाही. तो भविष्य उज्ज्वल होऊन जाईन. दीदी तू यायच्या नादी लागू नको, तुला पण ट्रॅक्टर सोबत व्हिडिओ काढावा लागल. तो आयुष्य बरबाद होऊन जाईल. काढून जाईल आपल्या घरातून लवकर. काय आमची टिंगल उडवतो? आमची टिंगल उडवतो? आम्हालाच ही पोरगी पसंत नाही. काढत बसा तुम्ही व्हिडिओ आता. चाल रे पप्प्या, चला आपल्याला नाही पोरगी पसंत. आता या म्हाताऱ्याला काय सांगा, मला पोरगिरेच पसंत आहे पण ते तर आपल्याला नाही म्हणून राहिले. म्हातारा आणखीन ताव म्हणून राहिले वरून. 24 तास ऑनलाईन राहते. आता ऑनलाईन मेसेज टाकतोय लग्नासाठी. ए पप्प्या काय स्वप्न पाहू राहिला इथं? चाल लवकर, काल आपली गाडी जाऊ एसीत बसून घरी आता. पोरं हो, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.